नमस्कार मित्रांनो, आज आपण गोल सेटिंग या विषयावर चर्चा करूया. ध्येय निश्चिती, गोल सेटिंग अतिशय महत्वाचा विषय आहे. गोल सेटिंग म्हणजे काय? समथिंग यू वुड लाईक टू अचीव, दॅट इज गोल सेटिंग. जे तुम्हाला मिळवायचं आहे, हे जे तुम्ही निश्चित केलं ते म्हणजे ध्येय निश्चिती. की मला येणाऱ्या भविष्य काळात काय मिळवायचं आहे, काय बनायचं आहे, हे ठरवणे म्हणजे ध्येय निश्चिती. ड्रीम आणि गोल सेटिंग यामध्ये काय फरक आहे? ड्रीम म्हणजे फॅन्टसी, स्वप्नरंजन, आणि गोल म्हणजे ज्याला डेफिनेट बाउंड्री आहे, टाइम बाउंड बाउंड्री आहे, दॅट इज गोल सेटिंग. ड्रीम हे स्वप्नरंजन असू शकते, त्याच्यामध्ये फक्त आपली विश, आपली इच्छा हे प्रदर्शित होते. आणि गोल जो आहे ज्याच्यामध्ये आपण एक ऍक्शन प्लॅन सोबत वर्क करत असतो. अ गोल विदाउट लेग अँड ऍक्शन इज नोन ॲज ड्रीम. ज्या स्वप्नांना कुठल्याही कृतीची जोड नाही आहे ते फक्त स्वप्न राहतात. आणि जर आपण स्वप्नांना आपल्या ऍक्शनची जोड दिली, कृतीची जोड दिली, तर ते स्वप्न आपले गोल म्हणून डिसाईड होऊ शकतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं, पण ते स्वप्न फक्त पाहिलं नाही त्यांनी, तर त्याला कृतीची जोड दिली. सर्वात पहिले त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. काही मावळे जमा केले, आपल्या समविचारी मावळे त्यांनी जमा केले आणि स्वराज्याची शपथ घेतली. आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी त्याला ऍक्शन दिली, म्हणजे तोरणा हा किल्ला त्यांनी स्वराज्यासाठी जिंकला. तर ही झाली ऍक्शन. आणि त्या दृष्टीने त्याचं प्लॅनिंग करणे. जेव्हा आपण स्वप्न पाहतो, त्या स्वप्नाला जर आपण कृतीची जोड दिली, त्याच्यानुसार जर आपण ऍक्शन घेतली, तर ते आपलं ध्येय निश्चिती होऊ शकते. म्हणून एक गोष्ट मनात पक्की ठेवायची, अ गोल विदाउट लेग्स अँड ऍक्शन इज नोन ॲज ओनली ड्रीम्स. तर आपल्याला मोठी स्वप्न तर पाहायची आहेत, पण या मोठ्या स्वप्नांना आपल्या कृतीची दिशा दिली पाहिजे, एखादा ऍक्शन प्लॅन त्याच्यासोबत रन केला पाहिजे. गोल सेटिंगचे महत्व काय? गोल सेटिंगचे जीवनामध्ये खूप मोठं महत्व आहे. मित्रांनो, तुम्ही जर गोल सेटिंग केली तर तुम्हाला एक दिशा मिळते की आपल्याला कुठल्या दिशेने पाऊलवाट करायची, आपल्याला कुठल्या दिशेने वाटचाल करायची आहे. गोल सेटिंग गिव्स द प्रॉपर डायरेक्शन टू युअर ड्रीम्स. तुमच्या ड्रीम्सला एक योग्य दिशा देण्याचं काम गोल सेटिंग करते. गोल सेटिंग हे तुमचा वेळ वाचवते. तुम्ही जर एकदा गोल सेटिंग केली आणि त्या दृष्टीने तुम्ही जर ध्येय निश्चिती केली की मला या वर्षी ही गोष्ट करायची, 2022 मध्ये ही गोष्ट अचीव करायची, 2023 मध्ये ही मला मिळवायचं आहे, सो त्यानुसार तुम्ही प्लॅन करता. तुमचा वेळ वाचतो, अननेसरी तुमचं वेस्टेज होणार नाही किंवा मला काय करायचं हे माहीतच नाही आणि माझा वेळ तसाच चालला, असं होणार नाही. आणि त्याचबरोबर जर तुमची गोल सेटिंग असेल तर तुम्हाला टेन्शन आणि एन्झायटी येणार नाही. बरेच वेळा काय होते, अरे त्याने तर ते मिळवलं, मला अजून मिळवायचं आहे, त्याने तर करिअरमध्ये चांगली अचिव्हमेंट केली, मग माझं करिअर मधली अचिव्हमेंट मी केव्हा ठरवलेली आहे, त्या दृष्टीने मला काय पावलं उचलायची आहे, हे जर आपला प्लॅन आपल्याजवळ असेल, त्या रस्त्याने जर आपण जात असेल, तर आपल्याला टेन्शन येणार नाही, आपल्याला एन्झायटी डेव्हलप होणार नाही. आणि गोल सेटिंग जर आपलं प्रॉपर असेल आणि त्या दिशेने जर आपली वाटचाल सुरू असेल, तर आपल्यामधला सेल्फ कॉन्फिडन्स हा निश्चित वाढलेला राहील. गोल सेटिंग हे तुमच्यामधला कॉन्फिडन्स तर वाढवतोच, त्याचबरोबर तुमचा परफॉर्मन्स लेवल पण वाढवतो. जी काही गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्या दृष्टीने तुमचं योग्य नियोजन झालेलं असेल तर तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि तुम्हाला तुमचा रस्ता, योग्य रस्त्याची निवड करता येते. यू कॅन इझिली आयडेंटिफाय द रोड फॉर युअर गोल. कुठल्या रस्त्याने जायचं आहे हे आपण योग्य रस्त्याची निवड गोल सेटिंगमुळे करू शकतो. मित्रांनो, दोन टाईपचे गोल राहतात. एक आहे शॉर्ट टर्म गोल, जो विदिन अ वीक किंवा विदिन अ मंथ मध्ये तुम्हाला अचीव करायचा असेल, आणि एक आहे लॉंग टर्म गोल, जो तुम्हाला मोर दॅन 1 इयर, 2 इयर, 5 इयर्स पर्यंत तो तुम्हाला अचीव करायचा आहे. तो झाला तुमचा लॉंग टर्म गोल. म्हणजे तुम्हाला ऍट ए टाइम काही शॉर्ट टर्म गोल आणि काही लॉंग टर्म गोल डिसाईड करावं लागतात. शॉर्ट टर्म गोल हे विदिन अ मंथ मध्ये आपल्याला मिळवायचे असतात, तर लॉंग टर्म गोल हे आपल्याला मोर दॅन 1 इयर, 2 इयर, 5 इयर नंतर आपल्याला काय गोष्ट अचीव करायची, त्याच्यासाठी आतापासून तुम्हाला प्लॅन करावं लागेल, ऍक्शन प्लॅन तुमचा रेडी ठेवावा लागेल.
तर हे झालं लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म गोल. गोलचे काही कॅरेक्टर आहेत. सगळ्यात पहिला कॅरेक्टर आहे फिक्स गोल. मला काय मिळवायचं आहे, केव्हा मिळवायचं आहे, ते जर फिक्स असेल तर तुम्हाला गोल तुमचा लवकर अचीव्ह होईल. 2021 मधली येणारी एमपीएससी एक्झाम मला क्रॅक करायची आहे, ते जर टार्गेट मी फिक्स केलं तर मला त्या दृष्टीने प्रयत्न करता येतील. म्हणून फिक्स गोल. जसं अर्जुनाला द्रोणाचार्याने विचारलं की तुला समोर काय दिसते, तर त्याने सांगितलं होतं की मला पोपटाचा डोळा दिसतो. म्हणजे त्याचं गोल फिक्स होतं की मला बाण कुठे मारायचा आहे, तर डोळ्यावर मारायचा आहे. तर ते झालं फिक्स गोल. दुसरा आहे फ्लेक्झिबल गोल. फ्लेक्झिबल गोल पण आपण काही वेळा बनवतो की ज्याला आपण डेफिनेट टाइम किंवा डेट मध्ये बाइंड करत नाही, तर त्याला आपण फ्लेक्झिबल ठेवतो. जसं मला घर घ्यायचं आहे, तर मला घर घ्यायचं आहे. कोणाला जर घर बांधायचं असेल तर आपण ठरवतो किंवा मला येत्या 2 वर्षात घर घ्यायचं आहे किंवा घर बांधायचं आहे. तर ते फिक्स नाही, ते तुम्हाला येत्या 2 वर्षात ती गोष्ट करायची आहे. मला माझ्यातल्या काही स्किल इम्प्रुव्हमेंट करायच्या आहेत, मग ते येत्या 6 महिन्यात 2 वर्षात मला कॉम्प्युटरच्या स्किल इम्प्रूव्ह करायच्या असतील तर मी तसा कोर्स लावेल आणि येत्या 6 महिन्यात त्या स्किल मी इम्प्रूव्ह करेल. तर हे झालं तुमचं फ्लेक्झिबल गोल, ज्याला तुम्ही डेट आणि टाइम मध्ये बाइंड केलं नाहीये. तर ते फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे की 6 महिन्यात येत्या वर्षभरात तो गोल मला मिळवायचा आहे. तर हा झाला फ्लेक्झिबल गोल. त्यानंतर फिजिकल गोल. फिजिकल गोल पण आपण बरेच वेळा डिसाईड करत असतो. एखाद्याला वेट लॉस करायचा असतो, खूप वेट वाढलेला आहे आणि वेट लॉस करायचं आहे, तर 6 महिन्यात 8 महिन्यात मला वेट लॉस करायचं आहे. प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करायचा असतो किंवा हेल्थ मेंटेन करायची असते. हेल्थ मधल्या बऱ्याच गोष्टी आजकाल तुम्ही बघता की काही लोकांच्या शुगर इम्प्रूव्ह होतात किंवा कोणाचं थायरॉइड हे होते. तर डाएट प्लॅन हा आपला प्रॉपर फॉलो होत नाही. जंक फूड आपण खूप जास्त प्रमाणात खातो, म्हणजे जंक फूड कमी करायचं आणि न्यूट्रिटिव्ह डाएट मला घ्यायचं आहे. तर हे जे आहे हे फिजिकल गोल आपण असे डिसाईड करू शकतो की मला माझ्या हेल्थच्या दृष्टीने काय काय आवश्यक आहे. कोणाला जर हाईट वाढवायची असेल, समजा वयाच्या 12व्या वर्षी 13व्या वर्षी त्याने ठरवलं की मला हाईट वाढवायची आहे, तर 16-17 वर्षापर्यंत सहज हाईट वाढू शकते. पण त्या दृष्टीने त्याला प्रयत्न करावे लागतील की मला त्या एक्सरसाइज करावं लागतील की ज्याने माझी हाईट वाढू शकते. तर असा जो गोल आपण फिजिकल आपल्या हेल्थ संबंधित जे गोल डिसाईड करतो ते झाले फिजिकल गोल. त्यानंतर फॅमिली किंवा सोशल गोल. म्हणजे मला फॅमिली पिकनिकला जायचं आहे, एखादा सोशल इव्हेंट मला ऑर्गनाईज करायचा आहे, काही गेट टुगेदर मला ऑर्गनाईज करायचं आहे किंवा काही सोशल प्रोग्राम मला घ्यायचा आहे. तर त्याची डेट आपण त्याला फायनल करू शकतो की मला येणाऱ्या 26 जानेवारीला मोठा ब्लड डोनेशन कॅम्प माझ्या एरियामध्ये घ्यायचा आहे. तर हे झालं सोशल गोल की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार. तर सोशल गोल किंवा फॅमिली गोल हे पण आपण फिक्स करू शकतो किंवा फ्लेक्झिबल पण ठेवू शकतो. त्यानंतर महत्वाचा गोल जो राहतो फायनान्शियल गोल. बरेच वेळा आपण फायनान्शियल गोल करत नाही की आपल्याला किती सेव्हिंग करायची आहे, आपलं इन्कम किती वाढवायचं आहे, इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची आहे, आपलं इयरली बजेट कसं बनवायचं आहे, जे काही आपलं इन्कम असेल त्या इन्कम मधलं आपलं बजेट काय आहे, आपले खर्च कसे कसे करायचे, कुठल्या गोष्टीला आपल्याला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे, इन्व्हेस्टमेंट किती प्रमाणात वाढवायची, कुठल्या टाईपची इन्व्हेस्टमेंट करायची, हे जेव्हा आपण डिसाईड करू, एखाद्या टाइम फ्रेम मध्ये आपण त्याला फिक्स करू, तर त्या दृष्टीने आपले प्रयत्न होतील. नाहीतर नुसतं फायनान्शियल गोल मी ठरवला की हो मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण मला इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आहे, मला इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये करायची आहे की मला इन्व्हेस्टमेंट पोस्टामध्ये नॅशनल सेव्हिंग स्कीम सर्टिफिकेट काढून करायची, की LIC मध्ये करायचं आहे, की मला लँड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, की मला गोल्ड घ्यायचा आहे, कुठली इन्व्हेस्टमेंट करायची, त्याचे फायदे तोटे याचा अभ्यास करून मला माझी इन्व्हेस्टमेंट ठरवता आली पाहिजे. आणि ते एका विशिष्ट टाइम बाउंड मध्ये आपल्याला बसवायचे आहे की अशा अशा पद्धतीने मी इन्व्हेस्टमेंट करणार. तर हे जे आहे हे तुमचं फायनान्शियल गोल आहे. तुमच्या सेव्हिंग तुम्हाला मॅनेज करणे, हे सगळं आपण डिसाईड जर केलं तर आपल्याला टेन्शन येणार नाही. अदरवाईज काय होईल की तुमच्या इन्कम तुमचं खूप आहे, पण तुम्ही तुमचं सेव्हिंग किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट हे प्रॉपरली सेट नाही केलं, त्याचं गोल सेटिंग नाही केलं, तर तुम्हाला वाटेल अरे मी तर इतके पैसे कमावतो, मला तर खूप चांगले इन्कम आहे, पण माझ्याजवळ सेव्हिंग काहीच दिसत नाही. कारण तुमचे खर्च, तुमचं बजेट हे तुम्ही सेट केलेलं नाही. म्हणून जसं देशाचं बजेट दरवर्षी बजेट मांडलं जाते की येणारा पैसा आणि जाणारा पैसा हा कसा खर्च होणार आहे, कसा येणार आहे, याचं बजेट जसं
राष्ट्रीय स्तरावर होते, तसं प्रत्येक फॅमिलीचं बजेट हे एक गोल सेटिंग आहे. ते तुम्ही जर त्याला व्यवस्थित सेट केलं, की हा माझं इतकं इन्कम आहे आणि त्यानुसार मला इतके खर्च आहे, ते झालं तुमचं फायनान्शियल गोल सेटिंग. मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात आवश्यक जर कोणतं गोल असेल आत्ताच्या काळात, तर ते आहे करिअर किंवा अकॅडमिक गोल. करिअर म्हणजे तुमचं कुठल्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं, तुमची ध्येय निश्चिती की बाबा मला हा जॉब करायचा आहे, मला या प्रोफेशनल मध्ये जायचं आहे, मला लॉयर बनायचं आहे, मला आर्टिस्ट बनायचं आहे. मग त्या दृष्टीने मला काय काय गोष्टी कराव्या लागतील, कुठल्या अकॅडमिक स्किल मला इम्प्रूव्ह करावं लागतील. मला जर लॉयर बनायचं असेल तर माझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल चांगली इम्प्रूव्ह झाली पाहिजे, माझं लँग्वेजवरची कमांड वाढली पाहिजे, माझं ओव्हरऑल नॉलेज, जनरल नॉलेज चांगलं असलं पाहिजे. मग या दृष्टीने मी काय स्किल अक्वायर्ड करायला पाहिजे, कुठल्या टाईपचे कोर्सेस मी लावायला पाहिजे, हे ठरवणे. कारण मला लॉयर बनायचं आहे हे जर तुम्ही आता ग्रॅज्युएशन मध्ये ठरवलं की ग्रॅज्युएशन नंतर मला LLB करायचं आहे, पण नुसतं तेवढंच करून चालत आहे. तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या अकॅडमिक स्किल ह्या तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अक्वायर करायच्या आहेत, त्या तुम्हाला ठरवावं लागतील. जर तुम्हाला आर्टिस्ट बनायचं आहे, तुम्हाला सिंगर बनायचं आहे, तर मग मला ग्रॅज्युएशनच्या सोबत सोबत कुठला म्युझिकचा क्लास लावावा लागेल, कुठलं इन्स्ट्रुमेंट शिकावं लागेल. हे आपल्याला ह्या स्किल आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या अडॉप्ट करावं लागतील. आपल्याला त्या आपल्या स्वतःमध्ये त्या स्किल कशा येतील या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल. नाही तर नुसतं मी ठरवलं की मला सिंगर बनायचं आहे, तर ते काय होईल, गोल विदाउट लेग्स अँड ऍक्शन. पण त्या दृष्टीने जर तुम्ही ऍक्शन घेतली, एखादा म्युझिक क्लास लावला, म्युझिक बद्दलची माहिती गोळा केली, तर तुमचं जे ड्रीम आहे ते ड्रीम फुलफिल होऊ शकतं. म्हणून तुमचं करिअर किंवा अकॅडमिक गोल सेट करताना आपल्याला कुठल्या कुठल्या स्किलची इम्प्रूव्हमेंट करायची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्या स्किल आपल्या ड्रीमला आवश्यक आहेत. ह्या सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल ह्या दोन टाईपच्या स्किल आहेत. त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जरूर पहा. सॉफ्ट स्किल म्हणजे ज्या आपल्याला दिसत नाहीत पण आपल्या पर्सनॅलिटी मधून व्यक्त होतात, आणि हार्ड स्किल ज्याच्याजवळ ज्या स्किलचं आपल्याला सर्टिफिकेट असते त्या झाल्या हार्ड स्किल. तर मला सॉफ्ट स्किल कुठल्या लागणार आहेत माझ्या करिअरमध्ये, मला हार्ड स्किल कुठल्या लागणार आहे, त्याचं जर आपण गोल सेटिंग केलं की मला ह्या ह्या हार्ड स्किल येत्या 2 वर्षात मिळवायच्या आहेत, ह्या सॉफ्ट स्किल येत्या 6 महिन्यात मला मिळवायच्या आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. गोल सेटिंग केव्हा करायला पाहिजे? गोल सेटिंग तुम्ही केव्हा पण करू शकता. यू कॅन सेट युअर गोल ऍट एनी मोमेंट. म्हणजे तुम्ही करिअरच्या सुरुवातीला करू शकता, म्हणजे जे करिअर तुम्हाला करायचं आहे, ज्या फील्डमध्ये तुम्हाला जायचं आहे त्याच्या सुरुवातीला तुम्ही गोल सेट करू शकता की या फील्डमध्ये मला अशी अशी ग्रोथ करायची आहे, असा असा प्रोग्रेस करायचा आहे. तो ड्रीम तुमचं बनवू शकता आणि त्या ड्रीमला तुम्ही प्रॉपर ऍक्शन प्लॅन जोडू शकता. किंवा तुम्ही करिअर सुरू केलेलं आहे आणि करिअर सुरू केल्यावर तुमच्या लक्षात आलं की या करिअरमध्ये अजून चांगली ग्रोथ होऊ शकते, मला ह्या स्किल अक्वायर्ड केल्या. जर मी समजा तुम्ही मार्केटिंग मध्ये जॉब करताय किंवा तुम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जॉब करता आणि तुमच्या लक्षात आलं की जर मी पार्ट टाइम MBA केलं तर मला मॅनेजरची पोस्ट लवकर मिळू शकते. तर मी प्रायव्हेट मधून MBA करून मी सॉफ्टवेअर, तर माझं इंजिनिअरिंग किंवा BCA झालेलं आहे किंवा कम्प्युटर माझं झालेलं आहे, मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो, पण सोबत मी जर MBA केलं तर काय होईल, माझ्यामधल्या मार्केटिंग किंवा मॅनेजमेंटच्या स्किल इम्प्रूव्ह होतील आणि मला तशा टाईपने तशा हिशोबाने माझा प्रोग्रेस होईल, माझं प्रमोशन होऊ शकते. मग हा विचार तुम्ही करिअरच्या मध्ये सुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं की मला करिअर चेंज करायचं आहे, मी जी फील्ड निवडलेली आहे ही फील्ड माझ्यासाठी योग्य नाही आहे, मला वेगळ्या फील्डमध्ये जायचं आहे, मग वेगळ्या फील्डमध्ये जर मला जायचं आहे तर त्या दृष्टीने मला कुठल्या स्किल अक्वायर्ड करायचं आहे, कुठलं अकॅडमिक नॉलेज मला इम्प्रूव्ह करायचं आहे, हे ठरवून त्या दृष्टीने प्रयत्न करणे, ऍक्शन घेणे, हे जर आपण केलं तर तुम्ही तुमचं गोल सेट होऊ शकतो. म्हणून गोल सेटिंग हे तुम्ही कुठल्याही मुवमेंटला करू शकता. करिअरच्या स्टार्टला, करिअरच्या मध्ये करू शकता किंवा करिअरच्या एंडला पण तुम्ही गोल सेटिंग करू शकता. पण गोल सेटिंग जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला करिअरमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही, करिअरमध्ये आपल्याला प्रोग्रेस मिळणार नाही. म्हणून गोल सेटिंग हे फार महत्वाचं आहे. आणि गोल सेटिंग नुसतं करून फायदा नाही, तर गोल सेटिंगला तुम्हाला ऍक्शन प्लॅन देणे फार गरजेचं आहे. गोल सेटिंगचा एक सिंपल फॉर्म्युला आहे जो तुम्ही कधी ऐकला असेल. गोल सेटिंग किंवा आपलं गोल हे कसं असलं पाहिजे, तर आपलं गोल हे स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय, SMART, स्मार्ट या शब्दामध्येच गोल सेटिंगचा फॉर्म्युला आहे. यस म्हणजे स्पेसिफिक, मला काय मिळवायचं आहे हे जर मला माहित असेल तर त्या दृष्टीने मी प्रयत्न करेन.
मला खूप मोठा माणूस व्हायचा आहे, खूप छान पर्सेंटेज मिळवायचा आहे, खूप चांगले मार्क मिळवायचे आहे, हे तुमचं स्पेसिफिक गोल नाही आहे. मोठा माणूस व्हायचं म्हणजे काय, कसं व्हायचं, याला कुठली बाउंड्री नाही आहे. खूप चांगले मार्क मिळवायचे म्हणजे किती मिळवायचे, 65% चांगले आहेत, 70% चांगले असू शकतात एखाद्यासाठी, 55% एखाद्यासाठी चांगले असू शकतात, किंवा मला पास व्हायचं 55% मिळाले, मी तर पासिंगचीच आशा धरली होती, तर ते त्यासाठी चांगले असू शकतात. म्हणून चांगले या शब्दामध्ये बाउंड्री नाही आहे. आपला गोल कसा असला पाहिजे, स्पेसिफिक असला पाहिजे. मला 75% मिळवायचे आहेत, मोर दॅन 75% माझे असले पाहिजे. तुम्ही तुमच्या गोलला स्पेसिफिक करा, की मला मोठा माणूस बनायचा आहे म्हणजे काय असेल तर माझा 1 कोटी टर्नओव्हर असला पाहिजे, किंवा 1 कोटी माझं बँक बॅलन्स असलं पाहिजे. हे तुम्ही डिसाईड केलं, मग त्या दृष्टीने मला किती प्रयत्न करावे लागतील, कुठल्या बिझनेसमध्ये मला जास्त स्कोप आहे, कशामधून मला चांगल्या पद्धतीने पैसा मिळू शकतो, याचा विचार करू शकतो. मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, पण खूप या शब्दाला काही अर्थ नाही. श्रीमंत आपल्याला जर ठरवायचं असेल तर त्याला आपल्याला स्पेसिफिक बाउंड्री द्यावं लागेल, की मला 1 कोटी माझं बँक बॅलन्स असलं पाहिजे, किंवा माझं 50 लाख बँक बॅलन्स मला करायचं आहे त्या 10 वर्षात. मग त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणे म्हणजे दॅट इज स्पेसिफिक गोल. दुसरा आहे मेजरेबल. स्मार्ट मतलब दुसरा काय, मेजरेबल. जर तुमचं गोल स्पेसिफिक असेल तर तुम्ही ते मेजर करू शकता. जसं मी आता सांगितलं की मला पर्सेंटेज मिळवायचं आहे 75%, मग 74 जर मिळालं तर मी माझ्या गोल पासून थोडस कमी झालं. मला 76 मिळालं तर मी गोलपेक्षा जास्त अचिव्हमेंट केली. मेजर करता आलं पाहिजे की तुम्ही गोल जो ठरवला तो गोल तुम्ही अचीव्ह केला की नाही केला. जर तुम्ही सांगितलं मला चांगलं पर्सेंटेज पाहिजे तर तो तुम्हाला मेजर करता येणार नाही, कारण तुमचं पर्सेंटेज फिक्स नाहीये तुमचं. म्हणून मेजर करता आलं पाहिजे. जे काही आपण गोल डिसाईड करू ते गोल तुम्हाला मेजर करता आलं. गोल हे अचिव्हेबल असलं पाहिजे. आपल्या ज्या कौशल्य आहेत, ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता आपण तपासून ते गोल आपल्याला अचिव्हेबल आहे का, किंवा कुठल्या क्षमता मला वाढवायची गरज आहे हे बघून आपण गोल ठरवलं पाहिजे. त्यानंतर रिअलिस्टिक असलं पाहिजे, टाइम फ्रेम मध्ये असलं पाहिजे, काळानुरूप असलं पाहिजे, काळाच्या खूप पुढे चालून चालत नाही. तर हे जे काही आपल्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आधारित ते गोल असलं पाहिजे, आजच्या काळाला ते सूट असलेलं गोल असलं पाहिजे. नाहीतर मी ठरवलं की 100 वर्षांनी मला मंगळावर जायचं आहे, तर 100 वर्ष मी जगतो का, 100 वर्षानंतर मी मंगळावर जाण्याच्या स्थितीत राहतो का, म्हणजे ते काळारूप गोल नाहीये. तर काळानुरूप गोल आपण ठरवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं टाइम बाउंड हे गोल असलं पाहिजे. टाइम फ्रेम मध्ये आपलं गोल फिक्स असलं पाहिजे, की मला जी गोष्ट करायची ती टाइम मध्ये असेल. मला ग्रॅज्युएशन मध्ये 75% मार्क मिळवायचे, तर ते 75 मार्क्स मी 3 वर्षातच ग्रॅज्युएशन मध्ये मिळवले पाहिजे. मी जर 5 वर्ष जर त्या गोष्टीसाठी घेत असेल तर ते माझं गोल टाइम बाउंड मध्ये नाहीये, टाइम फ्रेम मध्ये फिक्स नाहीये. म्हणून गोल हे जे स्मार्ट आहे, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असं आपलं गोल असलं पाहिजे. मित्रांनो, गोल फेल का होते त्याचे 2-3 कारण आहेत. सगळ्यात पहिले, आपलं गोल हे डिटेल नसते. आपलं गोल सेटिंग हे डिटेल नसते. देर इज नो प्रॉपर ऍक्शन प्लॅन. जर डिटेल गोल असेल, डिटेल ऍक्शन प्लॅन असेल तर गोल फेल होणार नाही. याचं बेस्ट उदाहरण, डिटेल ऍक्शन प्लॅन कसा असायला पाहिजे याचं शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. आग्र्याहून सुटका. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला नजर कैदेत झाले त्याबरोबर त्यांच्याबरोबर जवळजवळ 5,000 ते 10,000 लोक होते, त्यांचे सेवक, सैनिक सगळे. पण या सगळ्या लोकांना सुरक्षितरित्या महाराजांनी स्वराज्यात परत आणलं. हे कशामुळे शक्य झालं? डिटेल ऍक्शन प्लॅन. हा डिटेल ऍक्शन प्लॅन जर असेल, की पहिले लोकांना त्यांनी बाहेर काढलं, त्यानंतर स्वतः आजारी पडण्याचं जे सोंग केलं, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कल्पना आहे. तर त्या जे आहे ते डिटेल प्लॅन होतं, की कुठली गोष्ट केव्हा करायची, आणि त्यानुसार मग मिठाई वाटायची, आणि मग मिठाई वाटल्यानंतर ही लोक वेगवेगळे कसे जातील आणि कसे एकत्र येतील, कुठे एकत्र येतील, हा सगळ्या गोष्टीचा प्लॅन महाराजांजवळ तयार होता. आणि महाराजांच्या प्रत्येक माणसाला तो प्लॅन माहित होता. पण प्रत्येक व्यक्ती व्यवस्थितरित्या तो प्लॅन फॉलो करून महाराजांनी प्रत्येकाला तिथून सुरक्षितरित्या वापस आणलं. ते डिटेल ऍक्शन प्लॅन जर असेल तर तुमचं गोल कधीच फेल होत नाही. त्यानंतर आपल्या गोलसाठी आपण सपोर्ट घेत नाही. बरेच वेळा जर तुम्ही गोलला सपोर्ट जर पाहिजे असेल तर तो सपोर्ट मिळवता आला पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद स्थापन करण्याचं एक स्वप्न पाहिलं, तर त्यासाठी त्यांना सपोर्ट पाहिजे होता. ते देशाच्या बाहेर गेले, पण तिथे त्यांना युवक आणि पैशाची गरज होती, तर त्यांनी बरेच ठिकाणी भाषण दिले. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे त्यांचं घोषवाक्य आपल्या सर्वांना कल्पना आहे. ते घोषवाक्य ऐकून कितीतरी तरुण त्यांच्यासोबत जोडले, कितीतरी लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली, आणि हा जो सपोर्ट मिळाला तेव्हा त्यांचं ते गोल कम्प्लीट झालं.
म्हणून कुठलाही गोल कम्प्लीट करायचा असेल तर आपल्याला प्रॉपर सपोर्ट कुठून मिळेल याचा विचार आपण केला पाहिजे. वेळा तो विचार आपण करत नाही म्हणून आपलं गोल फेल होते. आणि सगळ्यात महत्वाचं, गोल बद्दलची आपली डिझायर असली पाहिजे, बर्निंग डिझायर असली पाहिजे, कमिटमेंट असली पाहिजे, ज्वलंत इच्छाशक्ती. जोपर्यंत मित्रांनो, बर्निंग डिझायर, कमिटमेंट टुवर्ड्स द गोल हे फार आवश्यक आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं की मिसाईल क्षेत्रामध्ये भारताला अग्रगण्य करायचं, मिसाईल क्षेत्रामध्ये भारताचं नाव सर्वोत्तम करायचं. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि डिटेल ऍक्शन प्लॅन बनवला. आणि आज आपल्याला कल्पना आहे की आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. तोपर्यंत मला माझं गोल मिळणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. ती ज्वलंत इच्छाशक्ती तुम्हाला तुमच्या गोल पर्यंत नेऊ शकते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. डॉक्टर विजय भटकर आणि संगणक क्षेत्रामध्ये भारताला सुपर कॉम्प्युटर बनवण्याचं गोल त्यांच्या समोर होतं की एनी हाऊ भारतामध्ये सुपर कॉम्प्युटर तयार करायचं. आणि त्यांनी त्याला टार्गेट दिलं, फिक्स केलं आणि ते गोल त्यांनी पूर्ण केलं. डिटेल प्लॅन त्यांच्याजवळ होता आणि तो प्लॅन त्यांनी फॉलो केला. म्हणून कुठलीही इच्छा असली पाहिजे, जर ती बर्निंग डिझायर असेल आणि त्याला जर आपण ऍक्शन प्लॅनची जोड दिली, डिटेल ऍक्शन प्लॅनची जोड दिली, तो गोल हे निश्चितच पूर्ण होते. खूप सारे उदाहरणं तुम्हाला मिळू शकतील की ज्यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी त्यांचे गोल हे पूर्ण केलेले आहेत. म्हणून तुमचं गोल हे रिटर्न फॉर्म मध्ये असलं पाहिजे. ते कुठेतरी लिहून ठेवलं असेल तर त्याच्याकडे बघून आपली इच्छाशक्ती सातत्याने प्रज्वलित होते आणि ज्वलंत इच्छाशक्ती आपल्यामध्ये तयार होते की नाही, हे गोल मला मिळवायचंच, एनी हाऊ हे गोल मला अचीव करायचं आहे. म्हणून तुम्ही गोल तुमचं सहज मिळू शकता, पण ते रिटर्न फॉर्म मध्ये ठेवा. त्याच्यासाठी योग्य सपोर्ट मिळवा. ते गोल तुमच्या क्लोज फ्रेंडमध्ये शेअर करा. तुमच्या टीचर सोबत, तुमच्या पॅरेंट्स सोबत ते शेअर करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर सपोर्ट मिळेल. आणि जर तुम्ही ते केलं तर निश्चित तुम्हाला तुमचं गोल अचीव होऊ शकते. नथिंग इज इम्पॉसिबल, ओनली यू हॅव टू डिझायर टू अचीव इट. म्हणून तुमच्या गोलला फक्त ऍक्शन प्लॅनची जोड दिली तर तुमचं स्वप्न हे सत्यात उतरू शकते. तुम्हाला तुमचं गोल जर मिळवायचं असेल तर बर्निंग डिझायर ही असली पाहिजे, ज्वलंत इच्छाशक्ती तुम्ही ठेवा. तुम्ही तुमचं गोल निश्चित मिळवू शकता. सगळ्यांना गोल सेटिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.